स्पर्धेला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न तिथे करावे लागतात. पायचे क्षेत्ररक्षण आपण पाहूया, 5-6 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आहेत, 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला दिसत आहेत. त्यामुळे डीप स्क्वेअर लेग सीमारेषा कव्हर करण्यासाठी एक क्षेत्ररक्षक आहे, तर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. स्वप्नील साबळे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा एक धाव सिंगल मिळेल. आज फलंदाजांनी पुन्हा हाराकिरी केली. विकास नवले शून्यावरती बाद झाला. संदेश जगताप देखील 0 धाव संख्येवरती बाद झाला. बंटी घाटे संघ मालक शून्यावरती बाद झाला. पहिल्या आघाडीचे 3 फलंदाज शून्यावरती बाद झाला. तर अभि कोलतेकडून पहिल्या चेंडूवरती 1 धाव काढली, पुढे 2 चेंडूमध्ये त्याला धाव मिळाली नाही, तो तिथेच बाद झाला. तर सुमित लोखंडेने थोडेसे प्रयत्न केले, मात्र हार्ड हिटर संतोष मोठे देखील लवकर बाद झाला. इथे पाहिजे हलकसा अपील, हो गनिमी कावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा डाव त्यांच्यावरच उलटला. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपण खड्ड्यात पडतो, अशी मराठीमध्ये एक छानसा वाक्प्रचार आहे आणि त्याचाच प्रत्यय पुरंदर संघाने इथे घेतला. 1 धाव इथे मिळते 22 रूपाने. धाव फलकावरती 3 धावा. सागर सरतापे, सतपाल खाडे ही सलामीची जोडी मैदानामध्ये अजून शांत आहेत. आतापर्यंत 2 धावा अतिरिक्त स्वरूपात प्राप्त झालेल्या आहेत आणि पुढे जाताना मात्र 45 धावांचं आव्हान. स्वप्नील साबळे जे पुरंदर तालुक्यातून आघाडीचे गोलंदाज येतात, त्यामध्ये स्वप्नील साबळेचं नाव वरच्या क्रमांकावरती. तो हो सागर शिंदे चेंडू रोखू शकत नाही. सीमारेषा पार 4. अविनाश कटके या दोघांनी देखील आघाडी उघडलेली, परंतु फलंदाजीमध्ये आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये हे खेळाडू देखील ठरले अपयशी. स्वप्नील साबळे परत एकदा डाव्या हाताने राऊंड विकेट. हो परफेक्ट ब्लॉक होता हा चेंडू आणि तिथे ठरेल निर्धाव षटक. पहिलं इथे सुरूच आहे. धाव फलकावरती असतील त्या 8 धावा. स्वप्नील साबळे. पुरंदर तालुका या वर्षी खरं तर सुरुवात झाली सृजनच्या माध्यमातून. पुरंदर तालुक्यातलं क्रिकेट पुणे जिल्ह्याच्या नजरेसमोर आलं आणि त्यानंतर यावर्षी पिसर्वे मध्ये पुरंदर प्रीमियर लीग झाली. तालुक्यातील खेळाडूंना खूप चांगलं व्यासपीठ होतं. त्यानंतर बोबगाव मध्ये दुसऱ्यांदा पुरंदर प्रीमियर लीगचं आयोजन झालं, जिथे प्रशांत आदवडे सर आणि आम्ही दोघांनी ती स्पर्धा कव्हर केली. अतिशय सुंदर नियोजन. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 30 डिसेंबर रोजी पुरंदर प्रीमियर लीग तिसऱ्यांदा एकाच वर्षी होते दिवे या गावामध्ये. तर नीरामध्ये सुद्धा चौथ्या नियोजनाचं अजून नियोजन सुरू आहे, चौथ्या स्पर्धेचं. म्हणजे पुरंदरच्या खेळाडूंना एकाच वर्षी 4 पुरंदर प्रीमियर लीग खेळायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर गाववाईज स्पर्धा पुरंदर हवेलीसाठी आता 13 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. 24 डिसेंबर रोजी ती स्पर्धा सांगता होणार आहे. पुरंदरेश्वर चषक सासवड मध्ये 3 लाख रुपयाचं बक्षीस आहे. पुरंदर तालुक्यातलं क्रिकेट, स्पर्धात्मक क्रिकेट आता तिथे खूप चांगलं रुजलेलं आहे आणि त्यामुळेच हे खेळाडू तुम्हाला या मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स देताना तुम्हाला बघायला मिळत आहेत. स्वप्नील साबळेचं पहिलं षटक धाव फलकावरती असतील 9 धावा, तर विजयासाठी त्यांना रोखायच्यात 45 धावा. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आकाश आकाश सोळसकर गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्ले मध्ये हे षटक टाकलं जाईल. 6 षटकांची लढत. 2 क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट सीमारेषा कव्हर करणार आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्ही बघताय खूप छान रंगसंगती वेशभूषेच्या बाबतीमध्ये, कपड्यांच्या बाबतीमध्ये आपण बघतोय. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान टेनिस क्रिकेटसाठी खुलं होतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अनेक स्पर्धा ग्रास ग्राउंड वरती होत आहेत, परंतु तिथे जर मैदानाचं भाडं बघितलं तर खूप मोठा खर्च आयोजकांना उचलावा लागतो. परंतु हे मैदान खूप स्वस्तात मिळते आणि त्यामुळेच एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी बारामतीच्या खेळाडूंना सातत्याने मिळते. महात्मा फुले चषकामध्ये तालुका वाईज क्रिकेटचा थरार आपण बघतोय. ओहो इथे पाहायचंय क्रॉस दी लाईन, चेंडू मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा. षटकार.
प्रकारचा लौकिक आहे फलंदाजीमध्ये. मान संघासाठी जबरदस्त फलंदाजी. अक्रॉस द लाईन आला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, एक स्वीट व्हॉइस ऐकायला मिळाला आणि निश्चित 6 धावा तिथे मिळत आहेत. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 15. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज आकाश सोळसकर. सोनवडी गावचे माजी सरपंच आणि आसिफचे पिताश्री बाळासाहेब सय्यद यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. सय्यद साहेब आपलं स्वागत आहे. यानंतर आसिफ तुम्हाला फलंदाजीला विशेष सामन्यामध्ये येताना बघायला मिळणार आहे बारामती ब्लास्टर्स कडून. 4 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती पुढे. स्कोर 19 धावा. निश्चित पुढे टार्गेट खूप छोट आहे आणि त्यामुळे फलंदाजांना तुम्ही हात खोलायची संधी दिली तर अशा 4 असे 6 तुम्हाला सातत्यानं बघायला मिळतील. आकाश सोळसकर, उमेश वाघ मुंबईचा खेळाडू उद्या या मैदानामध्ये खाली राहिलेला चेंडू यावेळेस फटक्याच्या प्रयत्नात होता, पोझिशन मध्ये होता, पुलला करायचं होतं चेंडूला परंतु जास्त खाली राहिला चेंडू. शेवटच्या क्षणी बॅट आणली चेंडूवरती. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 19. षटक क्रमांक दुसरं अजून सुरू आहे. परत एकदा चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली लॉंग ऑनला झेल टिपला. सागर सरतापे खूप चांगली फलंदाजी करत होता. 2 चौकार 1 षटकार त्याने आतापर्यंत खेळला होता. एका बाजूने सतपाल खाडे शांत होता परंतु सागरने या अगोदरच्या सामन्यामध्ये सागर लवकर बाद झाला होता. या सामन्यामध्ये त्याने चांगली सुरुवात दिली मात्र तोही आपला खेळ पुढे चालू ठेवू शकलेला नाही. सागर बाद झाल्यानंतर धावफलकावरती तुम्ही बघाल 19 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश सोळसकरला पहिलं यश मिळते. वा, चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. इथे स्टिअर केला चेंडू. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे समोर येत असताना 1 धाव. अविनाश कटके होता. धाव मिळणार नाही. धावफलकावरती स्थिर असेल स्कोर 19. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये मान. अली स्पोर्ट मान स्पार्टन्स आमिर खातिक यांच्या माध्यमातून ही टीम मैदानामध्ये आपण बघतो. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं तर क्रिकेट खूप कमी होतं. पुसेगाव या ठिकाणी सातत्याने सेवागिरी महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्तानं स्पर्धा व्हायची. त्यानंतर उदयनराजे करंडक देखील काही वर्ष सातत्याने सुरू होता, तोही बंद झालेला आहे. परंतु त्यानंतर कराड, इंद्रजित गुजर आता कराडच्या स्टेडियमवरती देखील खूप चांगल्या स्पर्धा येतात. मानखटावमध्ये देखील खूप चांगल्या स्पर्धा यावर्षी झाल्या. अनेक वाई वगैरे या परिसरामध्ये देखील चांगल्या स्पर्धा होत आहेत आणि सातारा जिल्ह्यातलं क्रिकेट अगदी वाठार स्टेशन या परिसरामध्ये देखील चांगल्या स्पर्धा होत आहेत. त्यामुळं हा जिल्हा सुद्धा आता क्रिकेटमध्ये मागे राहिलेला नाहीये. भूषण गोळे सारखा खेळाडू आपण पाहिला की अत्यंत आकर्षक खेळाडू या मैदानामध्ये ॲज अ आयकॉन तुम्हाला बघायला मिळालेला आहे. हे खेळाडू अक्षय वाठारकर सारखे खेळाडू या परिसरातून पुढे आलेले आहेत. दरम्यान धावफलकावरती आपण बघू शकतो 19 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना स्वप्नील साबळेच्या हातामध्ये पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास ठेवलेला आहे. सागर शिंदेला अजून थोडंसं मागे ठेवलेलं आहे. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून सागर शिंदेची ओळख आहे परंतु त्याच्या हातात काही त्या धावा पाहिजेत. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू बाहेर जात असताना स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट वरून अविनाश तिथे चेंडूवरती अडवतोय. धाव मिळतील केवळ 1 आणि पुढे धावफलकावरती 20 धावा. षटक 3 सुरू आहे.
45 धावा खर तर छोट्या धावा आहेत, परंतु ब्रेक थ्रूज तुम्ही सातत्यानं ठराविक अंतराने विकेट्स मिळवल्या तर इथे आव्हान रोखता येऊ शकतं. अन्यथा आपण पाहिलं की सतपाल खाडे, गणेश तावरे सारखे फलंदाज हे केव्हाच या आव्हानाला सहज पार करू शकतात. स्ट्राईक एंड वरती गणेश तावरे. हो पाहिजे खर तर बॅक टू बॉलर खेळलेला हा फटका होता. स्वप्नील पटकन चेंडूच्या खाली येऊ शकला नाही आणि एक धाव इथं मिळतील गणेशला. धाव फलकावरती आपण पाहतोय मान संघ अर्थात अली स्पोर्ट्स मान 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्लोवर वन चेंडू होता, खर तर फसवलंय फलंदाजाला इथे आणि गोलंदाज स्वप्नीलनं काय सुंदर झेल टिपला. दुसरा देखील त्याला ठोकला होता, परंतु स्वप्नीलनं दुसऱ्या षटकामध्ये काय सुंदर कमबॅक केलंय. 2 धावा देत एक महत्वाचा फलंदाज सलामीचा सतपाल खाडेला बाद करण्यात यश मिळालंय. पुरंदर संघाने बिगुल वाजवलेला आहे, रणशिंग फुंकलेला आहे. आता विजयाचं कुंकू कोणता संघ लेऊन पुढच्या सामन्यासाठी तयार होणार हे बघायचंय. या सामन्यामध्ये मान विरुद्ध पुरंदर अशी लढाई. हो पुन्हा खूप सुंदर गुडलेन स्पॉट वरून चेंडू वळसा घालतोय यष्ट्यांना. गणेश समोर हतप्रभ निष्प्रभ ठरतोय आणि हा निर्धाव चेंडू. धावफलक आपण पाहतोय, तिसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती 21 धावा. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 19. पुन्हा एकदा बराचसा बाहेर जातोय उजव्या यष्टीच्या. अनमोल पवार सरांचा इशारा वाईड. एक अतिरिक्त धावफलक पुढे. 22 धावा. अर्ध्या धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. अजूनही 23 धावांची गरज राहील आणि पुढे स्कोअर आपण बघतोय 22. फ्लिक्सचा हा शॉट मनगटाच्या सहाय्याने फिरवला स्क्वेअर लेग मिड विकेटला. 1 धाव आणि एका यशस्वी षटकाची, एका सफल षटकाची होईल सांगता. इथे धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. षटक क्रमांक 3 संपतायत आणि अर्ध्या धावा पूर्ण होत असताना अर्धा डाव संपलेला आहे. 3 षटक संपलेले आहेत. 3 षटक शिल्लक आहे आणि आता पुढे 18 चेंडू 22 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. या धावा कमी असतील की अधिक असतील याचं उत्तर जाणून घेऊ. ऐकू प्रशांत आदवडे सरांना. शुक्रिया सर. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं महात्मा फुले चषक 2021. फिलहाल ये मुकाबला बहुत इंटरेस्टिंग है. 18 गेंदे 22 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. काफी सारे दर्शक एक रोचक मुकाबले का इंतजार कर रहे हैं. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. गणेश तावरे ऑफ स्टंप के बाहर गेंद, बाहरी किनारा, गली की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन तो जरूर मिलेगा. राज स्ट्राइक रेंज की तरफ आएंगे. 17 गेंदों का खेल शेष और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है. इसके बाद में एक बड़ा मुकाबला बिल्कुल आ रहा है, लेकिन ये मुकाबला थोड़ा सा रोचक बनता हुआ. ऑन साइड पर लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है. सागर शिंदे गेंदबाजी कर रहे हैं. ओह बाहर की तरफ निकली गेंद. वेल 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 क्या चल रहा है खेल. टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद हरकत करती हुई. हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी. फासला बढ़ रहा है. फिलहाल अच्छी गेंद, सुंदर स्ट्रोक. गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई. खिलाड़ी मौजूद है. शानदार फील्डिंग. बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर. क्या बात है. 15 गेंदों का कैच. ऐसे जीतने के लिए एक बार फिर 20 रनों की जरूरत है. मैदान के अंदर एक रोचक मुकाबला आप देख रहे हैं.
मुकाबला चल रहा है चैलेंजर पुरंदर और अली स्पोर्ट मान स्पार्टन के बीच। गेंदबाजी करने के लिए सागर शिंदे सुंदर गेंदबाजी अपने अनुभव का पूरा इस्तेमाल कर रहे हैं। गति परिवर्तन है, कवर के ऊपर से अच्छा शॉट, इनसाइड आउट खेलते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी। अंपायर की तरफ से क्या फैसला है, चौका या छक्का? गेंद बॉडी के बाहर। सागर शिंदे गेंदबाजी करने के लिए तैयार। तेज रफ्तार की गेंद हवा में खेलते हुए गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन वो बन के दर्शक बन के दीवाने। दर्शक शानदार तरीके से ऑन साइड की तरफ डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए पहले फ्रंट फुट पर और उसके बाद में बैक फुट पर एक अच्छा शॉट गणेश तावरे द्वारा। यह गति परिवर्तन है, यही आपको करना था। पहली जब एक कवर के ऊपर से जो शॉट खेला गया तो वो गेंद खराब नहीं थी, लेकिन गेंद के करीब पहुंच चुके थे बल्लेबाज। फिलहाल समीकरण एक बार फिर आपको बताएंगे, 45 रनों की जरूरत है, 35 बने हैं 2 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। एक छोटे से ब्रेक के साथ एक बार फिर वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। कम बैक कर रही है। इस ओवर में नपीतुली गेंदबाजी करने की जरूरत है गेंदबाजों को, ताकि एक बार फिर मजा आएगा। एक विकेट लेंगे तो एक बार फिर कम बैक करने का मौका मिलेगा। फील्डिंग देखिए, ऑन साइड पर लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है, स्क्वायरली की तरफ खिलाड़ी मौजूद है। ओ अच्छी गेंद, बहुत सुंदर गेंद थी ये। बल्लेबाज राज थोड़ा ऑफ टाइम के बाहर चले गए थे। ऑनसाइड की तरफ खेलने का प्रयास, अंपायर की तरफ से लेग बाय का इशारा होता हुआ। 11 गेंदें और 11 गेंदों में जीतने के लिए यहां से 9 रनों की जरूरत है। ये मुकाबला अगर देखें तो आज पुरंदर की जो टीम है, पुरंदर की टीम ने आज रन नहीं बनाए। पहले मैच में उर्ली कांचन के खिलाफ भी बहुत अच्छी क्रिकेट खेले थे। आज इस मुकाबले में थोड़ा सा संघर्ष भी देख रहे हैं मैदान के अंदर। और इस बार ड्राइव किया, कवर की तरफ गेंद को ड्राइव करते हुए विकेट ही आपको बचा सकते हैं, क्योंकि 44 रन 8 विकेट के नुकसान पर यह स्कोर बना हुआ। पहली पारी की आप बात करें तो 45 रनों का लक्ष्य रखा हुआ है। अभी 2 विकेट गिरे हैं इस वक्त मार्स पार्टनर के, तो ये मैच बचाने के लिए आपको विकेट लेने होंगे। विकेट लेते रहेंगे तो मैच बनता जाएगा। फिलहाल समीकरण देखे, 10 गेंदों का खेल शेष, 8 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार आकाश। ऑफ टाइम के बाहर गेंद, सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। खराब फील्डिंग, गेंद ट्रैवल बाउंड्री लाइन की तरफ जा रही है। दूसरे के लिए वापस आ रहे, जोखिम उठाने की कोई जरूरत नहीं है इस वक्त स्पार्टन टीम को। एक इंटरेस्टिंग पारी मैदान के अंदर गणेश टावरे द्वारा। रन संख्या फिलहाल 39 रन, 2 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 6 रनों की जरूरत है, 9 गेंदों का खेल शेष है। क्रिकेट डोंट थ्रो एवर विकेट। एक बार फिर बल्लेबाजों को विकेट नहीं खोना है और दूसरी तरफ से गेंदबाजों के लिए विकेट की जरूरत है, तभी जाकर ये कमबैक करेंगे। फिलहाल इस वक्त ये 2 रन आए हैं। खराब फील्डिंग हुई है, कमजोर कोशिश बाउंड्री लाइन पर हुई है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। लेकिन किस बात के लिए रुका हुआ कुछ समझ में नहीं आ रहा है। देखिए एक बार फिर, क्या बाउंड्री चेक कर रहे हैं इस वक्त? बिल्कुल इस वक्त बाउंड्री जो है या नहीं देखने वाली बात है। किसी का नुकसान नहीं होना चाहिए,
इसीलिए तीसरे अंपायर की तरफ जाते हुए अनमोल पवार, इस टूर्नामेंट के लिए अनमोल पवार का योगदान जबरदस्त है। रन संख्या 37 पर 2 और तो केवल 2 ही रन हैं। 37 तो एक बार फिर आंकड़े बदलने वाले हैं। फिलहाल दो गेंदों का खेल से 6 रनों की जरूरत है गेंदबाजी करने के लिए। आकाश तैयार, हवा में गेंद सुंदर तरीके से लॉन्ग ऑन की तरफ गेंद को खेलते हुए खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा, इसी सिंगल के साथ रन संख्या स्कोर जा पहुंचा है 40 रन। तालियां बजती भी दर्शकों से। फील्डिंग बहुत अच्छी है, ये खासियत है बारामती में। जब जब मैदान के अंदर कुछ अच्छा होता है, क्लासिकल होता है, तो एक बार फिर तालियां जरूर बजती है। टूर्नामेंट के आयोजनकर्ता की बात करें तो जय सिंह देशमुख, सनी रेड्डी, नीलेश दत्तात्रय टिलेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओहो, टप्पा खाने के बाद गेंद नीचे, विकेट कीपिंग इतनी अच्छी नहीं हुई है। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ 41 रन, 2 विकेट के नुकसान पर 22 का इशारा मैदान के अंदर हुआ है। विशाल भाऊ हिंगले, अमोल बनकर, संजीव पांडुरंग बुराटे, रंजीत जमदाड़े, शशांक जगड़े, आदित्य हिंगणे, सचिन जगदाड़े, हर्ष मोरे, आसिफ सैयद, अजित बंसोड़े, राहुल आदलिंगे, एड रेशमा, राहुल आदलिंगे, सचिन, चिन्मय कुलकर्णी, अभिजीत चौहान ये टूर्नामेंट के आयोजन करता है। अब हमें एक बार फिर ऊपर जाते भी बल्ले का मोटा सिरा और पीछे खिलाड़ी है। मैच ऑन है, केला थेट आणि घेतली झणझणीत विकेट। महात्मा फुले चषकची बळीची टाळी। फाउंडेशन प्रेजेंट महात्मा फुले चषक 2021 आप देख रहे 6 गेंदों का खेल से और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। मुकाबला समाप्त नहीं है, एक बार फिर मैच ऑन है। इस मुकाबले में आपको और 1 विकेट लेना होगा, तभी जाकर आप कमबैक कर सकते हैं। और बल्लेबाजों को केवल विकेट के ऊपर खड़े रहना है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। सिद्धार्थ पवार, 41 3 विकेट के नुकसान पर 6 गेंदों का खेल से 4 रनों की जरूरत है अली स्पोर्टमान स्पार्टन को। एक तरफ चैलेंजर पुरंदर टीम की बात करें, टोटल बड़ा नहीं है, बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, लेकिन लड़ने का जज्बा और जुनून है। मैदान के अंदर थोड़ी सी चर्चा हो रही है, सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए। चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है। समय ज्यादा नहीं लेना है। आपके पास 6 गेंदें हैं और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। एक रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और प्रतियोगिता का ये इंपॉर्टेंट मैच है। जो टीम जीतेगी, बारामती ऑलरेडी क्वालिफाई है, तैयार है अगले मुकाबले के। बंटी के पास गेंद है, क्या इस बार वो 4 रन डिपेंड कर पाएंगे? मुकाबला अगर टाई होता है तो सुपर ओवर हो सकता है। ऑन साइड पर देखिए, ऑन साइड पर फिलहाल 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखे हुए हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। गणेश टावरी नॉन स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है सिद्धार्थ पवार। थर्ड मैन एक गली है, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। पहली 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है। थोड़ा सा मिड ऑन के खिलाड़ी को भी अंदर लेके आए हैं। मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्या तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव, या साऱ्यांना चकवशीर तरच तुला मिळेल धाव। पहिला चेंडू अतिशय सुंदर आहे, ऑफ टर्मच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू आणि बॅट मध्ये या ठिकाणी चांगली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू निर्धाव है, इसीलिए मैंने कहा मैच ऑन है, टीवी ऑन रखे। बहुत अच्छा मुकाबला है, 5 गेंदें और 4 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए बंटी स्ट्राइकर पर बल्लेबाजी कर रहे हैं। बल्लेबाज गणेश टावरे 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं। याबा में बहुत दूर जाने वाली है गेंद, बाउंड्री लाइन के बाहर जाती भी, क्या शानदार स्ट्रोक खेला। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन, खेल खल्लास।